माझा भाऊ सतीश वेताळ आर्मीमध्ये होता आणि त्याचं लग्न 2009 साली झालं आणि या गावचे सरपंच सर्जेराव काका थोरात हे आमच्या घरी घर बघायसाठी आले होते. अजय थोरात, सर्जेराव काका, त्यांचे सर्व कुटुंबीय आणि त्याची एक बहीण, एक चुलत बहीण आली होती आणि सगळं झालं. मुलगा मिलिटरीमध्ये म्हटलं, लग्न पण ठरलं आणि चांगलं चाललं होतं 1.5 वर्ष आणि 1.5 वर्षानं निर्णय झाला की नोकरी सोडायची. नोकरी सोडायचा निर्णय तसा सर्जेराव काकांच्याकडे गेला, तसं काकांनी सुरली गाठली आणि काका मला मी दिसलो की मागच्या दारानं काका दिसले की मी निघून जायचं. म्हटलं काका काहीतरी म्हणते ती आणि आमच्या तात्यासनी म्हणायचं, अहो पोरगी दिल्या, पोरगी मिलिटरीत आहे म्हणून आता ही काय कानाव्याला लागली, आता नोकरी सोडणार आहे ती, असं करू नका असं सांगायची. परंतु माझा भाऊ सतीश वेताळ आणि आम्ही दोघं तालमीत होतो, त्यामुळे त्याला माझ्या स्वभावाचा अंदाज आहे आणि त्याला व्यवसायात चांगला बसत असताना लेह लडाखला तो होता. खूप थंडी त्या ठिकाणी होती आणि मला एक दिवस त्याचा फोन आला की तर खूप त्रास होती, ऑक्सिजन मिळत नाही, अशा गोष्टी बऱ्याच त्यानं मला फोनवरती सांगितलं. त्याला मोबाईल नव्हता, लँडलाईन हे होते, लँडलाईन नंबर होते त्याला आणि सांगितल्यानंतर मी त्याला सांगितलं, ये नोकरी सोडून, नोकरी सोडून ये म्हटल्यावर तात्या लागलं शिवाय द्यायला. आमचं वडील, तू घरात राहायचं नाही म्हणजे बाहेर निघ घराच्या. 15 दिवस एवढ्या शिव्या खायच्या, रोज शिवाय द्यायची घरात. परंतु मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास होता आणि माझ्या भावालाही माझ्या कर्तृत्वावरती विश्वास होता की आपला भाव काही चुकीचं सांगणार नाही आणि तो सोडून आला. माझी बहीण या ठिकाणी सुरेखाताई, एका ब्राह्मणाकडे आम्ही दोघं गेलो होतो आणि नोकरी सोडताना विचारलं तर मुली सोडा, म्हणजे काय अडचण नाही, दोघांचं चांगलं भविष्यात चालेल. ताई म्हटली, बाबा मी तुझ्याबरोबर आली तर म्हणून सांगू नको, जर नाही चाललं तर मला घर बंद होईल, परिस्थिती खायला लागतील म्हणून. आणि असा प्रवास झाला आणि यशस्वी झालो. आणि तर सुद्धा असेल किंवा माधुरी असेल, कुटुंबासाठी खूप चांगलं योगदान त्या दोघींनी पण दिलं आणि लक्ष्मीच्या पावलानं आमच्या घरी आल्या असं मी समजतो. दादा जड मी जायचो, नाता आणि मी जायचो संग्राम बापूच्याकडे गेलो. आधी एक 8 दिवस गेलो. बाप म्हणलं आम्हाला तिकीट द्या भाजपमधून. बाप म्हणलं नाही देता येणार आबा तिकीट तुम्हाला, कारण पुढे माणसं आहेत. ठीक आहे म्हणलं. परत गेलो 2 दिवसानं. म्हटलं आम्ही शिवसेनेत लढणार आहे बरं का, सांगायला आलोय बापू तुम्हाला, परत तुम्ही काहीतरी खवळ केला. म्हणजे आबा 2-4 दिवस थांबा, पण नाही तिकीट देता येणार. आणि शेवटच्या दिवशी असा काय प्रसंग झाला की तिकीट दादाने शेवटच्या दिवशी जाहीर केली. तर शेवटच्या दिवसापर्यंत मला अजिबात होकार दादाने बापूंनी दिला नव्हता की तुम्हाला तिकीट देतो म्हणून. जरी कोण सांगत असेल की माझ्यावरती अन्याय झाला तरी मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांचा कोणाच्याही अन्याय करायचा भूमिका नव्हती, उलटी मला तिकीट द्यायची भूमिका नव्हती दादांची. आबा तुम्हाला मित्र जरी असला तरी तुला तिकीट नाही देता येणार, ह्याच भूमिकेत बापू दादा होते. आणि शेवटच्या दिवशी त्यांनी तिकीट दिली, निवडणूक झाली आणि दादा महाराष्ट्रातला पहिला गोलाला आम्ही उधाळला. शेलुका असतील, दत्ता असेल, अपयश आलं. थोडक्यात दादा एक मनापासून वाटतं की तिकीटी पंचायत समिती नसायला पाहिजे होती, जिल्हा परिषदची पाहिजे होती. रडणाराला कळालं असतं काय भानगड आहे. हा वेताळ दादा रडून नाही तर लढून निवडून आला. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि गुलाल उधाळ्यावर शिव्या बिबले खाल्ल्या पहिल्यांदा. तुला कोणी सांगितलं वाचता उद्योग करायचं मी म्हणायला लागली. मुलं आता झाले उधाळ आहे ते उधाळ आहे, सगळ्या महाराष्ट्रात दादा निकाल लागले आणि शेवटला निकाल आपला लागला कराड पंचायत. अख्खं ऑफिस मोकळं झालं शेवटीला, शेवटच्या फेरीला. विनायक तर म्हणला मी जातो राहणार जाऊन बसतो.
चांगलं ऑफिस गच भरलं होतं. आम्ही 10-12 जण राहिलो शेवटीला. आणि गेल्यावर परत 15 मिनिटानं निकाल आला की आपली सीट लागली 98 मतानं. आणि काय काय अशी लपलेली सगळी, हे बाबानं बघून खरोखर गुलाला पडलाय का कुठं बोलते. म्हणजे अशा परिस्थितीत जो दादांनी विश्वास दावला, विश्वास होता. कारण आपलं सुद्धा आज 15 वर्षाचं काम आहे या गटामध्ये. आणि त्या विश्वासाला जी माझी राष्ट्रवादीची टीम असेल, दादांनी मानणारी टीम असेल सगळी, त्यांनी प्रामाणिक मदत आपल्याला केली. आणि दादांच्या विश्वासाला आपण पात्र झालो. आणि परत झालं, दादा मला म्हणत होतं तुम्हाला 1 वर्ष थांबा बाबा, तुम्हाला सभापती करतो. म्हणलं दादा काय आहे ते आधी पहिल्यांदा, दुसऱ्यांदा चर्चा होत नाही. म्हटलं मजा येत नाही, काय असेल ते पहिल्यांदा गुलाल उधळायला पाहिजे म्हणलं. ह्या वर्षात दादा बऱ्याच वेळा गुलाल उधळायची संधी मिळाली आणि तुमच्यामुळे मिळाली. ही आयुष्यभर माझं कुटुंब तुमचं ऋणी राहील आणि तुमच्या पाठीमागे ठाम राहील. आज आपले पालीची सीट असेल किंवा आपली मसूरची सीट असेल, भविष्यात न होणाऱ्या घटना या 2 गटामध्ये घडल्या. लालासाहेब जगदाळे यांना तर मी पहिल्यांदा बघितलं तर मी म्हटलं याला ह्यासनी आता दादांनी उमेदवारी दिली, काय भानगडच मला कळ. कारण आम्ही जे बघितलं होतं माणूस हनवरवाडी धनगरवाडी योजनेच्या टायमाला त्याची केस होती आणि आम्ही पुढे बसायचो हनगरवाडी धनगरवाडी त्याची केस गेली. अरे कसली योजना आहे म्हटली, तर बघायचं हवं ना. पटाला म्हटलं काय भानगड आहे ती योजनेची, अनगरवाडी धनगरवाडी पण दादा परत कारखान्यात इलेक्शन टायमाला त्याचं पाणी सोडा तुमच्यावर आलो, तेव्हा कळालं ही हनगरवाडी धनगरवाडी म्हणजे ही योजना आहे. आज मानसिंगराव असतील किंवा देवराज दादा असतील, त्यांना आम्ही राष्ट्रवादीत असताना खूप मोठ्या काळामध्ये बघितले. आज आपले माधवराव काळभोर असतील किंवा लालासाहेब यादव असतील, त्यांनी खूप मोठा पराक्रम केला. 2 सीटा दादांनी विश्वासाने त्यांना दिल्या आणि त्यांनी विजय संपादन केलाय. खूप मोठी गोष्ट मला वाटते. या गावचे आमचे संजय काका जगदाळे, डायरेक्टर सह्याद्री कारखान्याचे, त्यांचं सुद्धा दादा माझ्यावरती खूप प्रेम होतं. आज ते आपल्यात आहेत नाहीत, पण त्यांच्या गावामध्ये आलोय. आज त्यांचे सुद्धा आपल्याला मला आठवण काढावीशी वाटते. आज जो अनेताचा आणि सर्व सदस्यांचा सत्कार केला, त्या सदस्यांचा आणि आमचा बी सन्मान केला. ते सर्जेराव काका, अजित थोरात, बी.के. जगदाळे, मुत्तराम पाटील, राजन पाटील, अशोक पवार, सर्वच इथं जे सगळ्यांची नावं शक्य नाही, ज्यांनी या टीमला आज सत्कार सर्वांचा घेतला, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.